जे विद्यार्थी 2026-27 मध्ये CETचा फॉर्म भरणार त्या विद्यार्थ्यांना त्यांची अपार आय डी काढणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर अपार आय डी कशी काढायची, तर सर्वात प्रथम तुम्हाला जे आपले ॲप स्टोअर आहे त्या ॲप स्टोअरवर यायचं आहे। त्यामधून तुम्हाला अपार आय डीचं जे ॲप आहे, ॲप म्हणजे डिजिलॉकर म्हणून एक ॲप आहे, हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर तुम्ही सर्चमध्ये डिजिलॉकर लिहा, या प्रकारे एक ॲप दिलेला आहे, हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मला डायरेक्टली ओपनचा ऑप्शन आलेला आहे, तुम्हाला इन्स्टॉलचा ऑप्शन येणार। तर हे स्टार्टिंगला ॲप आपल्या मोबाईलमध्ये घ्या आणि त्यानंतर हे जे ॲप आहे हे ओपन करा। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये सर्वात खाली गेट स्टार्टेड अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे 2 मोबाईल नंबरचा ऑप्शन यामध्ये दिसून पडेल। यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे। म्हणजे तुमचे जे अकाउंट आहे हे तुमच्या आधारसोबत लिंक आहे किंवा नाही आहे, म्हणजे जो मोबाईल नंबर आहे हे तुमचा चेक करण्यात येणार। त्यानंतर तुम्हाला एक तुमच्या नंबरवर OTP येणार आणि या प्रकारे तुमची जी प्रोसेस आहे सुरू होणार। त्यानंतर तुम्हाला 6 अंकाचा एक सिक्युरिटी पिन क्रिएट करायला लावणार। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही 6 अंकी एक जो पिन असेल तो सेट करा। त्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येणार, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला सर्च ऑप्शन दिलेला आहे सर्वात खाली, इथे बघू शकता सर्च ऑप्शन दिलेला आहे, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च डॉक्युमेंटला क्लिक करा आणि इथून तुम्ही अपार आय डी आपल्याला काढायचा आहे। तर अशा प्रकारे नोट करा, बघू शकता अशा प्रकारे नोट केल्यानंतर इथे तुम्हाला अपार आय डीचा ऑप्शन दिलेला आहे, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचे नाव आधार कार्डनुसार तुमची जन्मतारीख, जेंडर, इथे तुम्हाला आयडेंटिटी व्हॅल्यू मागण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आयडेंटिटी टाईप। तर आता तुम्ही आयडेंटिटी टाईप कोणतं देणार याबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे। तर यामध्ये ऑप्शन बघू शकता, यामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, इनरोलमेंट नंबर या प्रकारे ऑप्शन देऊ शकता किंवा नवीन ॲडमिशन असेल तर नवीन ॲडमिशनचं सुद्धा ऑप्शन यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। जे विद्यार्थी 12वी असेल त्यांच्याकडे 12वीचा रोल नंबर आहे, जे विद्यार्थी डिग्री केलेली असेल त्यांच्याकडे ग्रॅज्युएशनचा म्हणजे युनिव्हर्सिटीचा इनरोलमेंट नंबर असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर यामध्ये त्या प्रकारे नंबर इन्सर्ट करा। त्यानंतर ॲडमिशन इयर यामधून सिलेक्ट करा आणि सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर गेट डॉक्युमेंटला क्लिक करा आणि त्यानंतर बघू शकता तुमचा अपार आय डी तुमच्यासमोर उपलब्ध होऊन जाणार। म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये अपार आय डी हा क्रिएट होऊन जाणार। तर हा अपार आय डी तुम्हाला तुमच्या फॉर्म फिलअप करताना लागणार आहे आणि जो तुम्ही पिन सेट केलेला आहे तो पिनसुद्धा तुम्हाला लागणार आहे, कारण की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू तेव्हा डायरेक्टली तो पिन आहे हा तुम्हाला मागण्यात येणार। त्यामुळे जो पिन तुम्ही सेट केलेला आहे डिजिलॉकरमध्ये तो नोट करून ठेवा। तर अशा प्रकारे आपला अपार आय डी क्रिएट करा, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना कुठेही अडचण जाणार नाही आणि CETबद्दल संपूर्ण जी अपडेट आहे फॉर्म फिलअपसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।